जर तुम्हाला तुमचं डेली रुटीन कोणी इंग्रजीमध्ये विचारलं आणि तुमचं डेली रुटीन तुम्ही इंग्रजीमध्ये जेव्हा सांगू शकत नाही त्यावेळेला तुमच्यामधील आत्मविश्वास कमी होतो। त्याचबरोबर इंग्रजी न येण्याची खंत सुद्धा तुमच्या मनामध्ये तयार होते। आपल्याला आपला आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही आणि तशी खंतही मनामध्ये तयार करायची नाही। मग त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागेल। आपल्याला आपलं डेली रुटीन इतरांसोबत शेअर करता आलं पाहिजे। तर तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आला आहात, कारण आज मी तुम्हाला आपलं डेली रुटीन इतरांसोबत कसं शेअर करायचं हे सांगणार आहे। सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या चॅनलवर। त्याचबरोबर डेली रुटीन मध्ये आपण जे 5 मॅजिकल वर्ड्स वापरणार आहोत ते सुद्धा आज आपण इथे शिकणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। डेली रुटीन म्हणजे दिनक्रम। तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत रोज जी आपण कामे करतो त्याला आपण डेली रुटीन असं म्हणतो। मग डेली रुटीन कसं सांगायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हाही आपण आपलं डेली रुटीन इतरांसोबत शेअर करतो तेव्हा आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच डेली रुटीन शेअर करावं लागते। इतर कोणताही टेन्स वापरायचा नाही, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स। मग तुमचं डेली रुटीन असेल, तुमच्या बहिणीचं असेल, भावाचं असेल, मित्राचं असेल, मैत्रिणीचं असेल, कोणाचंही डेली रुटीन असो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच शेअर करायचं। ओके, आता आपण सुरुवात करूयात। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत। मग सकाळी उठलो, मी सकाळी उठते, हे सेंटेन्स तुम्ही कसं सांगाल? मी सकाळी उठते। आय गेट अप इन द मॉर्निंग। 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 मी सकाळी उठते। गेट अप अर्ली इन द मॉर्निंग। मी सकाळी लवकर उठते। आणखी आपण पाहूयात, मी सकाळी 6 वाजता उठते। I get up in the morning at 6 o'clock. मी सकाळी 6 वाजता उठते। किंवा तुम्ही असंही लिहू शकता, get up early in the morning at 5 o'clock. मी या 4 सेंटेन्सेस पैकी तुम्ही कोणतंही एक सेंटेन्स वापरू शकता। झोपेतून उठल्यानंतर आपण काय करतो तर आपण फ्रेश होतो किंवा टॉयलेटला, वॉशरूमला जातो। आपण जेव्हा डेली रुटीन शेअर करतो त्यावेळेला आपण हा शब्द यूज करावा का तर नाही। टॉयलेट किंवा वॉशरूम हा शब्द आपल्याला यूज करायचा नाही, त्या जागी आपण फ्रेशन अप हा शब्द यूज करणार आहोत। आय फ्रेशन अप, मी स्वच्छ होते किंवा मी फ्रेश होते। आय फ्रेशन अप। आय फ्रेशन अप। त्यानंतर आपण दात घासतो। आय ब्रश माय टीथ। आय ब्रश माय टीथ। मी दात घासते। दात घासल्यानंतर आपण आंघोळ करतो। आय टेक अ बाथ। आय टेक अ बाथ। मी आंघोळ करते। आंघोळ केल्यानंतर आय गेट रेडी। आय गेट रेडी। मी तयार होते। तयार झाल्यानंतर आपण काय करतो? साहजिकच आपण देवाला प्रार्थना करतो। आय प्रे टू गॉड। डेली रुटीन आहे हे एका विद्यार्थ्याचं डेली रुटीन मी तुम्हाला सांगत आहे। तो विद्यार्थी त्याच्या डेली रुटीन मध्ये काय काय करतो? आय स्टडी फॉर सम टाइम। आय स्टडी फॉर सम टाइम। आता येथे आपण हे डेली रुटीन एका विद्यार्थ्याचं सांगत आहोत, त्यामुळे आता आपण एका विद्यार्थ्याच्या डेली रुटीन प्रमाणेच सेंटेन्सेस तयार करूयात। आय स्टडी फॉर सम टाइम, काही वेळ मी अभ्यास करते। ब्रेकफास्ट। आय हॅव ब्रेकफास्ट। अभ्यास झाल्यानंतर आपण नाश्ता करतो। आय हॅव ब्रेकफास्ट। त्यानंतर आपण शाळेत जातो। मग ते सेंटेन्स कसं लिहायचं? आय गो टू स्कूल। आय गो टू स्कूल। मी शाळेत जाते। शाळेत गेल्यानंतर एक विद्यार्थी काय करतो तर शाळेमध्ये अभ्यास करतो, त्याच्या सर्व शिक्षकांचं ऐकतो,
त्यानंतर लंच ब्रेकमध्ये लंच करतो आणि मित्रांसोबत खेळतो. अशा पद्धतीने आपण शाळेमधील डेली रुटीन सुद्धा इथे मेन्शन करू शकतो. स्कूल, त्यानंतर आय स्टडी इन द क्लास, आय लिसन टू ऑल माय टीचर्स, आय हॅव लंच, आय प्ले विथ माय फ्रेंड्स. अशा पद्धतीने तुम्ही तिथे डेली रुटीन मेन्शन करू शकता. आय कम टू होम, मी घरी येते. घरी आल्यानंतर आपण फ्रेश होतो. आय गेट फ्रेश. आय गेट फ्रेश. फ्रेश झाल्यानंतर आपण मित्रांसोबत थोडा वेळ खेळतो. मग आपण येथे लिहू शकतो आय प्ले विथ माय फ्रेंड्स फॉर सम टाइम किंवा आय प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन द ग्राउंड. मी माझ्या मित्रांसोबत थोडा वेळ खेळतो किंवा मी माझ्या मित्रांसोबत मैदानावर खेळतो. अशा पद्धतीने आपण इथे आपलं डेली रुटीन मेन्शन करू शकतो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन द ग्राउंड. आय प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन द ग्राउंड. मी माझ्या मित्रांसोबत मैदानावर खेळतो किंवा खेळते. त्यानंतर खेळणं झालं. आता आपण खेळून घरी आलो. त्यानंतर आपण आपले हातपाय स्वच्छ धुतो. आय वॉश माय हँड्स अँड फेस. कम्प्लीट माय होमवर्क. आय कम्प्लीट माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण करते. त्यानंतर आपण रात्रीचं जेवण करतो. आय हॅव डिनर विथ माय फॅमिली. मी माझ्या कुटुंबासोबत रात्रीचं जेवण करते. जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला लहान बहीण भाऊ असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ स्पेंड करता किंवा त्यांच्यासोबत थोडा वेळ खेळता. तेही तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. आय प्ले विथ माय यंगर सिस्टर, आय प्ले विथ माय यंगर ब्रदर. किंवा तुम्ही असंही मेन्शन करू शकता आय टॉक विथ माय पेरेंट्स अबाउट माय स्टडी. असंही त्यामध्ये मेन्शन करू शकता. आय टॉक विथ माय पेरेंट्स अबाउट स्टडी अँड देन आय स्लीप ॲट 10 o'clock. 10 वाजता मी झोपते. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं डेली रुटीन इतरांसोबत शेअर करू शकता. मग या जागी तुम्ही तुमच्या बहिणीचं, भावाचं, मैत्रिणीचं, कोणाचं हे डेली रुटीन अशाच प्रकारे शेअर करू शकता. फक्त फरक एवढाच राहील की येथे आपण शाळेत जाण्याविषयी काही पॉइंट्स मेन्शन केले. त्या जागी तुम्ही कॉलेज सुद्धा ऍड करू शकता. शी गोज टू कॉलेज किंवा ही गोज टू कॉलेज. 5 मॅजिकल वर्ड्स. मग हे 5 मॅजिकल वर्ड्स कोणते आहेत आणि याचा वापर कसा करायचा हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला वर्ड आहे अँड. अँड म्हणजे आणि. या शब्दाचा वापर आपल्याला डेली रुटीन सांगताना करायचा आहे. त्यानंतर आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. आफ्टर दॅट. त्यानंतर. आफ्टर प्लस VING म्हणजे काय तर मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लावावा लागतो. मग आपण हे कधी यूज करायचं? हा वर्ड आपण डेली रुटीन मध्ये कधी यूज करतो तर जेव्हा पहिली क्रिया हे पूर्ण झालेली असते आणि जेव्हा आपण दुसऱ्या क्रियेविषयी बोलतो त्यावेळेला आपल्याला आफ्टर प्लस VING वापरावं लागेल. देन म्हणजे नंतर. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा डेली रुटीन शेअर करायचं असते त्यावेळेला या 5 शब्दांचा वापर करावा लागेल. अँड म्हणजे आणि, आफ्टर म्हणजे नंतर, आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर, आफ्टर प्लस VING म्हणजे क्रिया झाल्यानंतर आपण आफ्टर प्लस VING चा वापर करू शकतो आणि देन. देन म्हणजे नंतर. या 5 शब्दांचा वापर करून आपलं डेली रुटीन इतरांसोबत अगदी आत्मविश्वासाने शेअर करायचं. या 5 मॅजिकल वर्ड्सचा वापर करू आणि त्यापासून अगदी व्यवस्थितपणे डेली रुटीन कसं सांगायचं हे शिकू. आय गेट अप इन द मॉर्निंग. मी सकाळी उठते. त्यानंतर आपण काय करतो? देन. देन म्हणजे नंतर. देन आय फ्रेशन अप. देन आय फ्रेशन अप. त्यानंतर मी फ्रेश होते. आता आपण येथे या 5 शब्दांचा वापर करणार आहोत. देन आय फ्रेशन अप. आफ्टर दॅट. त्यानंतर.
After that, I brush my teeth. After that, I brush my teeth. After that, I brush my teeth. आता आपण येथे and या कंजक्शनचा वापर करून दुसरं वाक्य याला जोडू शकतो. And take a bath. I brush my teeth and take a bath. मी दात घासते आणि आंघोळ करते. आफ्टर टेकिंग बाथ आय गेट रेडी. आता आपण येथे आफ्टर प्लस VING चा वापर केला. आफ्टर टेकिंग बाथ आय गेट रेडी म्हणजे काय? आंघोळ झाल्यानंतर मी तयार होते. आंघोळ झाल्यानंतर मी तयार होते. देन देन म्हणजे नंतर. देन आय Then I pray to God. त्यानंतर मी देवाला प्रार्थना करते. After that, I study for some time. त्यानंतर मी काही वेळ अभ्यास करते. Then किंवा after. आता आपण इथे after यूज करूया. After study, I have breakfast. After study, I have breakfast. अशा पद्धतीने आपल्याला या 5 शब्दांचा वापर करून आपलं डेली रुटीन सांगायचं आहे. वेगळं काहीच नाही, फक्त आपण जे डेली रुटीन मधील पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सना या 5 शब्दांनी जोडलेलं आहे आणि आपलं डेली रुटीन येथे तयार केलेलं आहे. त्यानंतर आय हॅव ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण काय करतो? देन आय गो टू स्कूल. आता इथे आय गो टू स्कूल असं दिलेलं आहे, पण तुम्ही शाळेत कसे जाता हेही तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये मेन्शन करू शकता. आय गो टू स्कूल बाय स्कूल बस. आय गो टू स्कूल बाय सायकल. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या वाहनाने जाता ते सुद्धा इथे मेन्शन करू शकता. आय गो टू स्कूल बाय स्कूल बस. आय गो टू स्कूल बाय स्कूल बस. शाळेमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो? आय स्टडी इन द क्लास. मी शाळेमध्ये शिकते किंवा मी शाळेमध्ये शिकतो. आपण आपल्या टीचर्सचं ऐकतो. आय लिसन टू ऑल माय टीचर्स. आय स्टडी विथ माय फ्रेंड्स. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही यामध्ये पॉइंट्स मेन्शन करू शकता. देन आय कम टू होम. नंतर मी घरी येते. घरी आल्यानंतर आफ्टर दॅट आय गेट फ्रेश. आफ्टर दॅट आय गेट फ्रेश अँड प्ले विथ माय फ्रेंड्स. आफ्टर दॅट आय गेट फ्रेश अँड प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन द ग्राउंड असंही लिहू शकतो. आफ्टर प्लेइंग आय वॉश माय हँड्स अँड फेस. देन आय complete my homework. Then I complete my homework. त्यानंतर मी माझा गृहपाठ पूर्ण करते. After that I have dinner. After that I have dinner with my family. आफ्टर दॅट आय हॅव डिनर विथ माय फॅमिली. त्यानंतर मी माझ्या कुटुंबासोबत रात्रीचं जेवण करते. आफ्टर हॅव्हिंग डिनर आय स्लीप ॲट 10 o'clock. रात्री जेवणानंतर 10 वाजता मी झोपते. अशा पद्धतीने आपल्याला आपलं डेली रुटीन इतरांसोबत अतिशय आत्मविश्वासाने आणि पॉझिटिव्ह एनर्जीने शेअर करायचं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, गरज फक्त एवढीच आहे की आपल्याला आपल्यामधील पॉझिटिव्ह एनर्जी ओळखायची आहे आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा योग्य वापर करायचा आहे. सो फ्रेंड्स, मी सांगितलेले सर्व पॉइंट्स लक्षात ठेवा. तुम्ही त्यामध्ये काही चेंजेसही करू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ऍड करू शकता आणि त्यानुसार तुमचं डेली रुटीन तुम्ही बनवू शकता आणि त्या 5 मॅजिकल वर्ड्सचा वापर करा आणि तुमचं डेली रुटीन इतरांसोबत अतिशय आत्मविश्वासाने शेअर करा.